सगळ्यात सोपी पाईप क्लीनरची जास्वंदीची फुलं आणि कंठी चला बघूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। आज तुमच्याबरोबर ना जास्वंदीची कंठी शेअर करते। अगदी सोप्या पद्धतीत सगळ्यात सोपी पद्धत आपल्याकडेच मिळेल। चला सगळ्यात अगोदर फुलं बघूया। फुलाचा मधला भाग आणि त्याला परागकण इथे मी लावतीये। ही आयडिया ना फुल बनवताना मला सुचली। इथे मी 3 इंचचा पाईप क्लीनर कट केले, त्याला गम लावले आणि अशा प्रकारे ना गोल्डन मोती माझ्याकडे होते ते चिटकवून घेतले आणि हा फुलाचा मधला भाग तयार झाला आणि हे सुकायला साईडला ठेवते। आता फुलं बघूया। इथे 5 पाईप क्लीनर घेतलेले आहेत मी। आता 2 इंचावर अशा प्रकारे फोल्ड करायचे, आपल्याला 3 फोल्ड करायचे आणि मधला फोल्ड थोडासा उंच करायचा। त्यानंतर छोट्या साईडनी ना आपल्याला वर्ण अशा प्रकारे मोठी साईड आहे ती बॅक साईडनी घ्यायची आहे आणि जिथे फोल्ड आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित ते असं अडकवून घ्यायचे दोन्ही साईडला आणि लास्टला जो तुकडा उडेल तो असा फिरवून घ्यायचा गोल। तर सेम आपल्याला तशाच 5 पाकळ्या करून घ्यायच्या आणि तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मी कशी केलेली आहे। सगळ्यात सोपी पद्धत दाखवलेली आहे। कोणते तुकडे वगैरे न करता एकाच पाईप क्लीनरने आपण ह्या पाकळ्या तयार करतोय आणि हा पूर्ण फूल आहे ना तो 7 इंचाचा तयार होतो, सगळ्यात छोटा फूल। आणि ह्याची जी कंठी आहे ना ती 1.5 फुटाच्या गणपतीला 2-2.5 फुटाच्या गणपतीला एकदम सोबर अशी दिसेल अशी फुलं आहेत। आता काय केले, पाकळ्या तयार झाल्यावर ना मी रीळ घेतलेला आहे ग्रीन कलरचा आणि एक पाकळीवर परागकोश ठेवून अशा प्रकारे एक पाकळी मी व्यवस्थित धाग्याने घट्ट बांधून घेते। एक पाकळी बांधून घ्यायची म्हणजे ना ती व्यवस्थित बांधली जाते आणि घट्ट रीळच घ्यायचा, डबल करून घ्यायचा त्याच्याने, किंवा तुम्ही ग्लूगनने सुद्धा करू शकता हे काम। त्यानंतर ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घेतले आणि ते अशा प्रकारे ठेवून घेतले। पहिले त्याचं एक टोक आणि त्याच्यावरनं गुंडाळून मी घेतले आणि लास्टला उरलेला टोक ना एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं। असं इथे तुम्ही ग्लूगन सुद्धा लावू शकता आणि फिक्स करू शकता अजून। तर अशा प्रकारे आपला रिअल दिसणारा फूल तयार झाला। आता आपण कंठी बनवूया। कंठी बनवण्यासाठी इथे मी उलचा धागा सुईमध्ये ओवून घेतलाय आणि त्याच्या आपण ना एक साईडला लेस लावले, बॅक साईडला गणूबाप्पाच्या छान दिसेल म्हणून। तर इथे मी 12 नंबरचे मोती घेतले, 3 मोती अगोदर ओवून घेतले आणि 3 मोत्यांवर एक फूल ओवून घेतलेला आहे। आता मी फुलं व्यवस्थित लावून घेतली, आपल्याला कोणता फूल कुठे ठेवायचं हे सुद्धा व्यवस्थित मग समजतं आणि पटापट कंठी तयार होते त्यामुळे। त्यानंतर पुढची मी 5 मोती घातलेले आहेत, कारण का फुलं व्यवस्थित अंतरावर छान दिसावी, एकमेकांवर ठेवल्यात अशी वाटू नये आणि कंठी सुद्धा छान दिसावी म्हणून प्रत्येकी 5-5 मोती एक फूल घालून ही कंठी तयार केलेली आहे आणि लास्टला 3 मोती घालून आपली कंठीला गाठ मारून घ्यायची। कंठीचा सविस्तर व्हिडिओ YouTube चॅनलवर आहे। ही कंठी तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।